एवढी घाई काय झाली अजित पवारांना? माणिकराव कोकाटांना पदावरून काढायला तयार नाहीत. भ्रमी खेळतात कृषी मंत्री, याला काढायचं त्याला घ्यायचं, त्याला घ्यायचं त्याला काढायचं. संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस जे भ्रष्ट मंत्री आहेत, जे भ्रष्टाचाराशी संबंधित ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, जे मंत्री लेडीज बार चालवतात, डान्स बार चालवतात, असे मंत्री आपल्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत. आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबईपासून दिल्लीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरताय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये अमित साळुंखेचा विषय, सुमित फॅसिलिटीज, मी वारंवार सांगतोय, इतरसुद्धा लोक बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे बोलतोय ते गांभीर्यानं घ्या, नाहीतर एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील तुमच्या. इतके सगळं गंभीर प्रकरण आहे. सुमित फॅसिलिटीज हा विषय वाटतो तितका सोपा नाही. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. ही कंपनी काय आहे, कोणाची आहे? श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन, म्हणजे डेप्युटी CM उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे, त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात, फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करतात. या मेडिकल फाउंडेशनमधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे, स्पष्ट दिसतंय. कारण हा अमित साळुंखे त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पितापुत्रांनी केलेलं आहे. मद्य घोटाळा समोर आला, त्या व्यक्तीला अटक केली. त्यानंतर 800 कोटीचं टेंडर, ॲम्ब्युलन्स 108 क्रमांकाचं, त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला आहे. सगळ्यांनी तेव्हा सांगितलं. आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीजला शिंदे पितापुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी या नव्या कंपनीला. कल्याण डोंबिवलीमधलं घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट, बरं का, नियमबाह्य पद्धतीनं घाईघाईनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रानं याच सुमित फॅसिलिटीला दिलं 850 कोटी रुपयाचं. म्हणजे 850 कोटीच्या वर आहे. हे नाव जरी सुमित फॅसिलिटी अमित साळुंखेचं असलं तरी ह्याच्या मागे नक्की कोण आहे, ही कंपनी मूळची कोणाची आहे, आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली. कल्याण डोंबिवलीचा असेल, पुण्यातला असेल, हे दारूचा घोटाळा असेल, हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आणि हा सगळ्या मद्य घोटाळ्यातला पैसा, या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांना याचं गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे. बाकी इतरांना ते ज्ञान शिकवतात ना, नैतिकतेवर, संस्कार, सुसंस्कृतपणा, स्वच्छ कारभार, सहन करणार नाही, पाहून घेईन, मग ह्यांना पाहून घ्या. हजारो कोटीचे घोटाळे या सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पुतापुत्रांनी केलेले आहेत आणि म्हणून त्यांची सध्या धावाधाव सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतलं घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून मिळालेले लाभ हे कोणाच्या खात्यामध्ये गेले, कोणाकडे गेले, ब्लॅक अँड व्हाईट, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक निष्पक्ष पद्धतीनं SIT स्थापन करायला पाहिजे. त्यांना SIT स्थापन करण्याचा छंद आहे. त्या SITचं पुढे काय होतं आम्हाला माहीत नाही. तर इथे एक SIT स्थापन करा आणि त्यांना कालमर्यादा द्या. मग ॲम्ब्युलन्स घोटाळा असेल 800 कोटीचा, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचं काम असेल, 850 कोटीचं टेंडर सुमित फॅसिलिटीजला मिळालेलं आहे. हा दारू घोटाळा पुण्यापर्यंत पोहोचला आहे झारखंडचा आणि त्या व्यक्तीला अटक झाली आणि अटक झाल्यावरती हे प्रकरण आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याची सूत्र
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत आणि टेंबी नाक्यापर्यंत जायची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून सावध राहा, सावध राहा. राऊतसाहेब, 2 दिवस देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते. अमित शहा आणि भाजपच्या आणखी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका झाल्या. त्यानंतर अशी माहिती मिळते की राज्यातले जे अनेक मंत्री, वादग्रस्त मंत्री, त्यापैकी माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट, सगळ्यांच्या राजीनाम्याची किंवा फेरबदलाची एक दाट शक्यता व्यक्त केली. तर माणिकराव कोकाटे तर एकदम हाय रडारवर आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे, चारित्र्यहीन सरकार. हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे आमची जीभ धजावत नाही आहे. आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहे. त्यांचा वाढदिवस झाला मधल्या काळामध्ये, त्यांचा गुणांचा गौरव करणाऱ्या सविनर निघाल्या. त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्यावर फुलं उधळली. त्या फुलांचा जर वास सुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्र्यवान आहोत आणि मग चारित्र्यवान सरकार चालवतो आहे यासाठी काम करावं लागेल. त्यांच्या मंत्री कॅबिनेटमधला मंत्री डान्सबार चालवतो, छम 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 छम. जे डान्सबार आर पाटलांनी आमच्या बंद केले होते, तुम्ही नाही, आर पाटलांनी बंद केले डान्सबार. हां, लेडीज बार, डान्स बार, ही संस्कृती बंद केली आर पाटलांनी. ती तुमचे गृहराज्यमंत्र्यांनी परत आणली. स्वतः गृहराज्यमंत्री चालवत आहेत देवेंद्रजी. एक तुमचा मंत्री सिगरेटच्या धुराची वलय सोडत हां खाट्यावरती बसला उघडा चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या भागा 60-70 कोटी कवाडात भरलेल्या आहेत, ते दाखवतो आम्ही किती पैसेवाले आहोत, लूटमार करणारे आहोत. दुसरा मंत्री टॉवेलवरती मारामारी करतो, एक मंत्री रमी खेळतो आहे. हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर, चारित्र्य आहे, ही नैतिकता आहे. ह्याच्यावर जरा अभ्यास करा. तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात दिलेले लेख परत वाचा. जी फुलं उधळलेली आहेत ती प्लॅस्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ती बघा, हे समजून घ्या आणि राज्य चालवा, सरकार चालवा. आणि या राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जे त्या तुमच्या लेखात लिहिले अनेकांनी, त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा. पण राऊतसाहेब, तुम्हाला वाटतं की त्या पद्धतीने गेल्या 2 दिवसात घडामोडी घडलेल्या आहेत? अनेक मंत्र्यांचे राजीनामे, फेरबदल, खाते बदल वगैरे सगळं असं होईल का? फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 75% मंत्री युजलेस आहेत. ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणूनच काम करत आहेत. 75% मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले. त्यांना मंत्रिपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाही आहे. लुटमार करण्यासाठीच त्यांना शपथा दिलेल्या आहेत. अशा वेळेला गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे? विरोधी पक्ष जेव्हा सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करतात, कारण त्यांची मजबुरी आहे. ते कोणाला घाबरत आहेत का? त्यांची काही सिक्रेट शिंदे आणि पवारांकडे आहेत का? काय आहे? आम्हाला कळलं पाहिजे या महाराष्ट्राला की तुमची काही सिक्रेट्स किंवा तुमच्या जवळच्या लोकांची काही सिक्रेट्स त्यांच्याकडे आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे. नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवान माणूस हे सगळं सहन करतोय, ज्याची कार्यकुशलतेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ पे तारीफ केलेली आहे, असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळामध्ये, हे मला जरा फार धक्कादायक वाटतं. राऊतसाहेब, आणखी एक मंत्रिमंडळातलं आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रिमंडळात लेटर युद्ध सुरू आहे. सामाजिक विभाग या प्रकरणात लहान गोष्ट आहे. संजय शिरसाट यांनी एक पत्र लिहिलंय की तुम्ही हे बघा, हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहे. याआधी होतं की राज्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला अधिकार नाही, आम्हाला अधिकार दिले जात नाहीये. आणि माधुरी मिसाळ या सामाजिक विभागाच्या बैठका किंवा आढावा घेत आहेत आणि जे लेटर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही.
मला माधुरी मिसाळ माहीत आहेत, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही. याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहेत. एक मराठी प्रश्न आहे की मध्यंतरी मराठीचा हिंदी आणि मराठी वादाचा मुद्दा गाजला होता. त्या पार्श्वभूमीवर आता असं दिसतं आहे की मनसेचे नेते जे स्वतः चित्रपट निर्माते आहेत अमेय भोपकर यांच्या सिनेमाचा जे काही रिलीज आहे किंवा एका आठवड्यात त्यांचे सिनेमा मल्टिप्लेक्समधून उतरवलेले आहेत. त्या जागी सह्यारा या चित्रपटाला चित्रपटगृह मालकांनी प्राधान्य नाही, त्याच्यावरती मी काल माझं मत व्यक्त केलं आहे. मराठी सिनेमाला जे शो आहेत, जो नियम आहे त्याचं पालन होत नाही आणि हिंदी सिनेमा हा मराठी सिनेमाच्या बोकांडी बसतोय. मराठी निर्मातेसुद्धा गुंतवणूक करतात, मराठी कलाकारसुद्धा त्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत करतात. तंत्रज्ञ असतील, बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, दिग्दर्शक असतील, छायाचित्र करणारे लोक असतील, कलाकार, या सगळ्यांची मेहनत तुम्हाला अशा तऱ्हेने खाली उतरवता येणार नाही. सरकार जर मराठीच्या बाबतीत खरोखर प्रेमी असेल तर त्यांनी अशा प्रकारची कृत्य होऊ देऊ नये. हा विषय फक्त एका चित्रपटाचा नाही आहे, हा विषय संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचा आहे. ज्या दादासाहेब फाळके या मराठी माणसानं सिनेसृष्टी या देशामध्ये उभी केली, त्यांच्या महाराष्ट्रात मराठी सिनेमाची दादागिरी चालत